यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कीर्तनविद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं ह्यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। जय जय राम नवल विनोद विहारी। जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि राज। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर। गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन 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 गोपालन रथ गोपालन रथ राम। गोवर्धन धर गोवर्धन धर गोवर्धन गोवर्धन धर राम। गोपालन रत गोकुल संकट हारी। हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक
विमोचक मधनि सनि मग गरे सा दुर्वासोनुत 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 दुःख विमोचक दुर्जन संगम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना शरणागत दीना दीना शरणा शरणागत शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी स्वरूपी मन हे
लाभिता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा सौख्य आम्हा स्वरूपी मन हे हो स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे हो स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे हो स्वरूपी मन हे स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा काम क्रोधाधिक जाती बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष सारा सार पदवीचा सद्गुरुराया हो गुरुराया सारा सार पदवीता सद्गुरुराया सारा सार पदवीता सद्गुरुराया सारा सार पदवीता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया शत्रुवचनमाय 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 शत्रुवचनमय नारायण रूप ध्यावो तन्मय हो बोनी बलवंत प्रेमे गावो गावो तन्मय हो बोनी तन्मय हो बोनी बलवंत प्रेमे गावो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 जय राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमः पार्वती पते हर 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 महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. गम पग रे सा भक्ता भुवनी देवा आवडते काजी
भक्ताहुनी देवा आवडते काजी हो भक्ताहुनी देवा आवडते त्रिभुवनी नाजी आन दुदे त्रिभुवनी नाजी आन दुदे भक्ताहुनी देवा आवडते काजी भक्ताहुनी देवा आवडते वैकुंठ क्षीराचा सागर नाबडे वैकुंठ क्षीराचा सागर करोनी अंतर राहे दासा करोनी अंतर राहे दासा भक्ताहुनी देवा आवडते काजी हो भक्ताहुनी देवा सर्व भावे त्याचा म्हणवी विकेला सर्व भावे त्याचा म्हणवी विकिला चित्त द्यावे बोला सांगीत द्या चित्त द्यावे बोला सांगीत द्या भक्ताहुनी देवा आवडते काजी बजाव भक्ताहुनी देवा आवडते सर्वस्वे त्याचा म्हणवी विकिला सर्वस्वे त्याचा म्हणवी विकिला चित्त द्यावे बोला सांगीत द्या भक्ताहुनी देवा आवडते काजी हो तुका म्हणे भक्ती सुखाचा वांजिला म्हणे भक्ती सुखा तुका म्हणे भक्ती सुखा
केला तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधीला आणि विठ्ठला धर्म नाही भक्ता होनी देवा आवडते काही भक्ता होनी देवा आवडते काही आवडते काही भक्त आवडते का न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः न च संकर्षणो न श्रीर्निवात्मा च यथा भगवान गोपाल महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. मागच्या कीर्तन सेवेतल्या पूर्वरंगात आपण असं पाहिलं की भगवंताला जगात सगळ्या गोष्टी प्रिय जरी असल्या तरी सुद्धा त्याला अतीव प्रिय जर काही असेल तर तो त्याचा भक्त त्याला प्रिय आहे, त्याला भक्त प्रिय आहे. आता असं आहे की कोणता भक्त प्रिय आहे हेही आपण पाहिलं. आर्त नको, जिज्ञासू नको, अर्थार्थी नको, त्यातला जो ज्ञानी आहे तो ज्ञानी भक्त भगवंताला अतीव आवडतो. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. वेत्ती म्हणून भगवंताचं समाधान झालं नाही. भगवान म्हणाले जाणणारे अनेक आहेत, जाणणारे अनेक आहेत. म्हणजे असं आहे, हा टीव्ही चांगला का तो टीव्ही चांगला, तो टीव्ही, हे वॉशिंग मशीन चांगलं का ते वॉशिंग मशीन चांगलं, हे वरवर जाणणारे अनेक आहेत. पण ती वस्तू कशामुळे चांगली आहे, आतमध्ये जी मशिनरी आहे त्या मशिनरीमध्ये नेमका फरक काय आणि तो फरक कोणता फायदा करून देतो, कोणता तोटा करून देतो, हे ज्याला कळतं त्याला त्या वस्तूच्या बाबतीतला खरा ज्ञाता म्हणतात. म्हणून वेत्ती जाणतात नाही असं नाही, पण भगवान म्हणाले वेत्ती तत्वतः. तत्व ज्याला कळतं, तत्वापासून म्हणजे तत्वासह मला जाणणारा जो तो खरा. बरं, तत्व कशाला म्हणतात? सकाळी एक बोललं ते झालं तत्व त्यांचं. आता सध्या पेवच फुटलंय सगळीकडे. सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात, संध्याकाळी एक बोलतात, रात्री आणखीन तिसरंच बोलतात. त्याला तत्व नाही म्हणत. ज्याच्यामध्ये कधीच बदल असत नाही त्याला तत्व म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये काही बदल असतो त्याला मत म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून तत्व म्हणजे फॅक्ट, ज्यात बदल नाही, ज्यामध्ये ज्या स्वरूप स्थिती विषयी बदल नाही
त्या स्वरूपासह जाणणारा जो कुणी आहे तो भगवंताला आवडतो. आणि म्हणून भगवंतानं एका ठिकाणी म्हटलं, अगा वेद बिद धरी जागला, अगा वेद बिद धरी जागला, माते नेणता वाया गेला, माते नेणता वाया गेला, अगा वेद बिद धरी जागला. अगा वेद बिद धरी जागला, अगा वेद बिद धरी, वेद बिद धरी, वेद बिद धरी, अगा वेद बिद धरी जागला, माते नेणता वाया गेला, गणू सांडोनी उपणीला, कोंडा जैसा माऊली म्हणाल्या की अगा वेद विद जरी दाहला. सर्वश्रेष्ठ ज्ञान जे आहे आपल्या संस्कृतीनं मानलेलं ते म्हणजे वेदज्ञान आहे. वेदज्ञान जरी असलं तरी देखील माते नेणता वाया गेला. अरे म्या बोलविताची वेदू बोले अशी स्थिती असल्यामुळे मला न जाणता बाकीचं सगळं केलंय, पण मलाच जाणलं नाही. त्याचा उपयोग काय? लौकिक विद्यावान म्हणून उपयोग असेल, पण तो खरा विद्वान नव्हे. का माहितीये का? कणू सांडोनी उपणीला, कोंडा जैसा. तांदूळ आणले. आता पूर्वीच्या काळी एक पद्धत होती. एवढे तांदूळाचे प्रकार, तांदूळाचे महोत्सव पूर्वी नव्हते. म्हणजे मला तरी आठवत नाहीत. पूर्वी मला एकच तांदूळ माहिती, तो म्हणजे रेशन दुकानात मिळणारा. त्यातही दोन प्रकार होते, एक पांढरा तांदूळ आणि दुसरा तांबडा तांदूळ. जय जय रघुवीर समर्थ. ज्याला जो परवडेल तो तांदूळ आणायचे घरी. आणि तेव्हा एक पद्धती होती की तांदूळाला पॉलिश करून आणायचं. तेव्हा पॉलिशच्या गिरण्या होत्या. ते पॉलिश करून आणलेले तांदूळ चाळणीमध्ये घेतले आणि चाळले. काय झालं? वरती कण राहिले, म्हणजे तांदूळ राहिला वर, कोंडा पडला खाली. कणू सांडोनी, वरती जे कण राहिले, तांदूळ राहिले, ते तांदळाचे दाणे टाकून दिले आणि कोंडा कुकरला लावला. हे जितकं शहाणपणाचं आहे तितकंच सगळं ज्ञान घेणं आणि तरीही भगवंताला न जाणणं हे तितकं शहाणपणाचं आहे. भगवंताला हे शहाणे आवडत नाहीत. हे शहाणे प्रभूला आवडत नाहीत. कश्चिन्मां वेत्ति तत्वतः, जे मला तत्वासह जाणतात ते आवडतात असं भगवंताचं म्हणणं आहे. आणि म्हणून असा जो जाणीव ठेवणारा भक्त आहे, त्या भक्ताशिवाय दुसरं देवाला काही आवडत नाही. भक्ता भूनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. सर्व भावे त्याचे सर्वस्वेही गोड, तुलसी दल कोड करुणी घे. सर्व भावे त्याचे, सगळं काही तो जे करील, जसं करील, जे करील, ज्या वेळी काही देईल,
त्या वेळेला भगवंतानं ते घेतलं. साधं तुळशीचं पान, अहो ते सुद्धा भगवंताला आवडलं. एकीकडे सगळी रास रचली सोन्याची, पण तरी भगवंताचं पारडं जे आहे ते जडच लागायला लागलं. मग गम पनी सानी पम गम ग सा. रुक्मिणीने एका तुलसी दलाने, रुक्मिणीने एका तुलसी दलाने, रुक्मिणीने एका रुक्मिणीने एका तुलसी दलाने, गिरिधर प्रभु तुळीला तुळीला हो, गिरिधर प्रभु तुळीला. दया घन भक्ती आकळीला, दया घन भक्ती आकळीला, भक्ती आकळीला आकळीला आकळीला. आता काय देवच साथीला आहे म्हटल्यावर काय करणार. मंगलमूर्ती मोरया. तेव्हा त्या एका तुलसी दलानी, अहो इतकंच काय, पण कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्याया भक्तासाठी, भाबड्याया भक्तासाठी देव करी काम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कौसल्ये बिन दोषेले, कबीराचे बिन दोषेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. शेले विणायला आला, मदत करतोय कबीराला, पण तेव्हा जाणीवच नाही. आणि भगवान श्रीराम शेले विणायला लागले, तो कबीरांची समाधी लागायला लागली. आणि समाधी लागता लागता विणून सर्व झाला शेला, मुक्त होईला. विणून सर्व झाला शेला, मुक्त होईला. ठाई ठाई शेल्यावरती, ठाई ठाई शेल्यावरती दिसे राम नाम, राम नाम दिसे, दिसे राम नाम. गुप्त होई राम, गुप्त होई राम. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीराचे बिन दोषेले, कबीराचे बिन दोषेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. कबीरा घरी धावत गेले. जातीपातीचा, वयाचा, कशाचाही विचार भगवान करत नाही. मग कशाचा विचार करतो? फक्त क्वालिटीचा विचार करतो. पण क्वालिटी सुद्धा कसली? तर भक्तत्वाची.
तो खरा भक्त आहे का नाही, का फक्त एकच आहे, आपलं काम झालं, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई. आपलं काम झालं की मामा पण संपलं, भाचे पण संपलं, आणि ताक मिळालं, कोणती आजी कोणती आई काही पत्ता नाही. नाही नाही, जळी स्थळी काष्ठी पाषाणी जागृती स्वप्नी सर्वत्र त्याला तत्वतः जाणणारा जो आहे तोच खरा भक्त. त्या भक्ताहून देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे. या श्रीमद भागवताच्या या श्लोकामध्ये उद्धवाला भगवान सांगतात की न तथा मे प्रियतम आत्मयोनिही. मला ब्रह्मदेव आवडत नाही, मला शंकर आवडत नाही, मला माझा बंधू बलराम आवडत नाही, माझी पत्नी लक्ष्मी ती आवडत नाही. इतकंच काय उद्धवा, माझा मी मला आवडत नाही एवढा तू आवडतोस, इतका प्रिय आहेस. आता प्रश्न असा पडतो की हे कुणीच आवडत नाहीत, याचा अर्थ असा आहे की यांच्या ठिकाणी काही ना काहीतरी दोष आहेत आणि भक्ताच्या ठिकाणी दोष नाहीत. म्हणून निर्दोष भक्त चरित्र भगवंताला आवडतं असं दिसतंय. पण का हो बुवा, काय दोष आहेत इथे? तर ते दोष मोरोपंतांनी आपल्या आर्येमध्ये सांगितले. पंत म्हणाले, विधी कामी हर क्रोधी विधी कामी हर क्रोधी गोभी मुसली म्हणून प्रिय न मला. मात्सर्ये मत्तनुही मात्सर्ये मत्तनुही मदमोहे व्यापिनी असे कमला. राम 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 घरे घरे राम. राम राम घरे घरे राम 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 घरे घरे राम. अहो विधिकामी, लक्षपूर्वक ऐकलं तरच कळेल, नाही तर काही कळायचं नाही. विधिकामी, ब्रह्मदेव का आवडत नाही, तर तो कामी आहे. मग जो कामी आहे तो माझ्या कामी काय येणार आहे? भगवान म्हणाले जो कामी आहे तो माझ्या कामी काय येणार? विधिकामी हर क्रोधी. हर म्हणजे शंकर, शंकर हे तापट, क्रोधी, पराकोटीचे तापट, म्हणून ते आवडत नाहीत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ते सगळं तुम्ही सोडवा. लोभी मुसली, बलराम दादा राज्य करताय, त्याला लोभ आहे, तो नाही त्या गोष्टींचा लोभ सुटला बलराम दादांना, म्हणून ते आवडत नाहीत. म्हणून प्रिय न मला, म्हणून मला प्रिय नाहीत. आणखीन काय आहे? मात्सर्ये मत्तनुही. म्हणाले देवा तू स्वतःला तुझी प्रीती नाही असं का? उत्तर सरळ आहे, पराकोटीचा मत्सर माझ्याकडे आहे. देवा तुमच्याकडे आणि मत्सर? होय, माझ्याकडे जर दैत्यांच्या विषयी मत्सर नसता तर दैत्यांचा पाडाव झाला असता का? राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. तो मत्सर आहे म्हणजे माझ्याकडेही दोष आहे. आणि आमच्या सौ त्यांच्याविषयी काही बोलायला नको. मदमोहे व्यापिनी असे कमला. तिच्याकडे मदही आहे आणि मोहही आहे. हे दोन दोष तिच्याकडे आहेत.
म्हणून मला यातलं कुणीही आवडत नाही. मग निर्दोष असणारा असा जो भक्त आहे तो भक्तच मला आवडतो. हे भगवंताचं वचन आपल्या शब्दात मांडताना आजच्या मूळ अभंगात संत तुकोबाराय म्हणाले, भक्ताहुनी देवा आवडते काजी वो भक्ताहुनी देवा आवडते काजी भक्ताहुनी देवा. त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा भक्ताहुनी देवा. कीर्तन विश्व ही संस्था गेली 3-4 वर्ष एका अर्थानं धर्माचं संस्कृतीचं कार्य करते आहे. आपल्या संस्कृतीला मान्य असणारी, परमेश्वराला अतीव प्रिय असणारी कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, कीर्तन विश्व ही संस्था आपल्यापर्यंत आणतीये. आपल्याला घर बसल्या हे कार्यक्रम ऐकता येतात. इतकंच नाही, उत्सव करणारे जे गावोगावी आहेत त्यांना विचारावं लागत नाही अमुक बुवा कसा काय कीर्तन करतो, अमक्या ताई कसं कीर्तन करतात. त्यांचं कीर्तन प्रत्यक्ष ऐकायला मिळतं. हा एका अर्थानं समाजावर अनुग्रह या कीर्तन विश्व संस्थेचा आहे. इतकंच नव्हे, नवीन नवीन साथीदार, या साथीदारांना प्रस्तुत करणं, त्यांच्या कलेचा आदर करणं, हेही कार्य ही संस्था करते. हे कार्य सामान्य नाही आहे. बरं, इतकंच नव्हे तर इथे असणारे कॅमेरामन, शूटिंग करणारे लोक, साऊंडचं काम करणारे लोक, हे सगळे म्हणजे तांत्रिक बाजू सांभाळणारी जी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी एक दिलानं जीव ओतून हे काम करत असतात. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पुढे हे कीर्तन उत्तम रीतीनं ऐकायला मिळतं. तेव्हा अशा या संस्थेला जगवणं, सहाय्य करणं, सांभाळ करणं, संरक्षण देणं हे आपलं काम आहे मनुष्य म्हणून. आपण कीर्तन ऐका, कीर्तन लाईक करा, शेअर करा, आणखीन काय करायचं असतं ते काहीतरी येतं ना, सबस्क्राईब करा. आपण त्याची सभासद व्हा, अनेकांना सांगा, अनेकांना ऐकवा. हे सगळं केलं तरी पुष्कळ आहे. जमेल तेवढा आर्थिक सहयोग या संस्थेला आपण द्या, अशी विनंती मी एक हरिदास म्हणून आपल्याला करतो. गेल्या वेळी जो पहिला भाग झालाय जोड आख्यानाचा, त्या भागात आपण इथपर्यंत आलो आहोत की पंढरपूरचा विप्र हा कर्नाटकामध्ये आलाय आणि इकडे भगवान ब्राह्मणाच्या रूपामध्ये नाथांच्या घरी आलेत. आता त्याच्या पुढचा जोडाचा भाग, जोड आख्यानाचा भाग आपण थोडं भजन करू आणि मग ऐकूया.
श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण 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 श्रीनारायण नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण जय जय नारायण 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय नमः पार्वती पते हर 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 महादेव जय जय रघुवीर समर्थ दरबारात विप्र आला. त्या दरबारात आलेल्या विप्राला सामोरे गेले रामराजे. हात जोडले, महाराज आपण आला तिथे, पण येण्याचं प्रयोजन? राजा, दुसरं काय प्रयोजन? अरे मला काही 4 पैसे मिळावेत, मी भगवंताची सेवा करावी, तुझ्या राज्यामध्ये पुराण प्रवचन करावं, तुझ्या राज्यातल्या भक्तांची माहिती घ्यावी, जे मिळेल ते स्वीकारावं, या भावनेनं मी इथं आलोय. पण का हो शास्त्रीजी, आपल्याला हवं तेवढं इथे मिळेल याची खात्री आहे का? हो तर महाराज, अहो इथला वर्ग जाणता आहे. इथला वर्ग वेद पुराण या सगळ्यांना आधार देणारा आहे. पुराणिकांचा आश्रय दाता हा वर्ग आहे आपल्या इथला. बर 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 ठीक आहे. मग केव्हापासून पुराण सुरू करताय? महाराज आपण सांगाल तेव्हापासून सुरू करीन. ठीक आहे, आलायत ना आत्ता, मग एक करा, आजपासूनच सुरुवात करा. काय आनंद झाला विप्राला. अहो इकडे यांना तोच आनंद झाला. दाराशी येऊन उभा आहे आणि हात जोडतोय. तुझी कीर्ती ऐकून येत आलो, तुझी कीर्ती ऐकून येत आलो, तुझी कीर्ती ऐकून येत. साधू मूर्ती पाहून धन्य झालो, साधू मूर्ती पाहून धन्य झालो. करीन सेवा पूर्ण भावने, करीन सेवा मी
सेवा करायला राहणार आहेस? होय. पण मग तुला द्यायचं काय ते नाथांनी विचारलं. यांनी सांगितलं मला काही देऊ नका वगैरे भाग आपण पाहिलाय. पण हे सगळं मान्य आहे तुझं, माझं आता म्हणणं मान्य कर. नाथ म्हणतात तुला काही नकोय ही गोष्ट खरी, पण माझ्या मनात असं आहे तू सेवेला राहा. एकच करीन, योग्य वेळ आली की मी तुझं लग्न लावून देईन. झालंय का लग्न? आता हो म्हणावं तरी पंचायत, आणि नाही म्हणावं तर 16,108 चेहरे. पण नाथांकडे सेवेला राहायचं होतं म्हणून भगवान म्हणाले नाही लग्न वगैरे काय झालेलं नाही. वा 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 छान, हे तेवढा तरी योग माझ्या आयुष्यात आहे. मग नाथा केव्हापासून सेवेला? आत्ता लगेच. शुभस्य शीघ्रम, कल करे सो आज, आज करे सो अब. रहा सेवेला. हा ब्राह्मण तिथे सेवेला राहिला. इकडे कर्नाटकामध्ये त्या ब्राह्मणानं पुराण सांगायला सुरुवात केली. आणि झालं काय, एके दिवशी पुराण सांगता 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 त्यांनी पंढरीचं महात्म्य आणि विठोबाचं महात्म्य आपल्या पुराणात सांगितलं. शास्त्री बुवा पटकन बोलून गेले, या विठोबासारखं उत्तम दैवत दुसरं नाही. पांडुरंग हेच उत्तम दैवत आहे. इतकंच काय, महाराष्ट्राचं दैवत जर कुणी असेल तर ते दैवत म्हणजे विठ्ठल. विठ्ठलाशिवाय पर्याय नाही. हे सगळं राजाने ऐकलं आणि राजा थोडा कावरा बावरा झाला. पुराण झालं, महाराजांसमोर आला राजा. शास्त्रीजी, उद्या प्रातःकाली माझ्याबरोबर आपण चला. आमची जी देवी आहे कुलस्वामिनी, तिचं दर्शन मी आपल्याला घडवतो. वा 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 वा, चालेल. राजाबरोबर शास्त्री बुवा दुसऱ्या प्रातःकाली रासाईच्या देवळामध्ये आले. त्या देवीचं नाव रासाई. आणि त्या रासाईचं दर्शन घेतलं. तोच राजा बोलला, काल तुम्ही म्हणालात विठोबा हे मोठं दैवत सगळ्या जगाला, पण माझं म्हणणं असं, या रासाई ऐसे दैवत, या रासाई ऐसे दैवत, अन्य नसे त्रिभुवनात. राजोपचार अमित होत, ऐसे सत्य राम म्हणे. या रासाईसारखं दुसरं दैवत नाही. अहो, आम्ही आमच्या जामदारखान्यातनं, आमच्या धनकोशातनं आम्ही सगळी मदत करतो आणि हे मंदिर सजवलंय. या देवीच्या अंगावर असणारे अलंकार, वस्त्र, हे सगळं आम्ही करतो. यासारखं दैवत दुसरं नाही. तुमचा पांडुरंग आम्ही मानत नाही. शास्त्रीय हसले. राजे, अहो, इथे सगळे जे नोकर ठेवलेत ते पगारी नोकर आहेत आणि ती माणसं आहेत. मग इथे माणसं आहेत, तिथे कोण आहेत? सांगतो सांगतो. अमर सकल येती दर्शना लागे ज्याचे, निरत सकल सेवे सिद्धी त्या विठ्ठलाचे. करीती गरुड पारी नृत्य त्या अप्सराही, चरित सुरस गाती नारदादी गपाही. भगवती जगदंबा माता की जय. आमच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पंढरपुराला पहाटे पंचपंच उषःकाली अमर सकल येती दर्शना लागी. ते दर्शनाला येतात देव आणि सगळ्या सिद्धी या तिथे सेवा करीत असतात. वा वा,
हे खरं आहे का? हो खरं आहे. आणखीन काय सांगू तुम्हाला? गरुड पारावरती अहो स्वर्गीच्या अप्सरा नृत्यांगना या नृत्य करतात, गंधर्व गायन करतात, वेगळे वेगळे गंधर्व वादन करतात आणि असा आनंद तिथे असतो. त्याच वेळेला चरित सुरस गाती नारदादिक पायी. अत्यंत सुरस असं भगवंताचं चरित्र गायला अहो देवर्षी नारद येतात. तिथे हे तुझ्या देवळाचं वैभव काय? पण का हो, ही माझी देवी श्रेष्ठ नाही? तेच सांगतो आता. हिची काय योग्यता आहे तिथे माहितीये का तुम्हाला? ऐका. ही पंढरी सये बोनी, ही पंढरी सये बोनी, नित्य सडा घाली काढिते केरा, करीसी इची प्रशंसा, करीसी इची प्रशंसा, मज नरुचे गोडती असो येरा. हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा. काय म्हणतोस? होय, ही तिथे केर काढायला येते. ही कोण आहे माहितीये का? पंढरीच्या. आता शेवटी असा आहे, शास्त्री बुवांनी विचार केला की एवी तेवी राजा संतापलाच आहे, एकदा सगळं वर्णन करावं. काय होईल ते होईल, पंढरीचा पांडुरंग पाठीशी आहे. आणि म्हणून त्यांनी वर्णन केलं आणि त्या वर्णनातली उच्चतम गोष्ट त्यानं सांगितली. ही रासाई तिथे झाडू मारायला येते, केर काढायला येते, केर काढते पहाटे येऊन, सडा घालते, पांडुरंगाला नमस्कार करते आणि पुन्हा इथे तुझ्या मंदिरामध्ये येऊन अरे 8-10 दिवस चांगलं खाल्लंस प्यायलास इथे राहिलास म्हणून ही जीभ सुरू सुरू बोलते काय? नाही नाही, खरं ते सांगतोय. इकडे नाथांकडे राहिलाय भगवान श्रीहरी त्या विप्राच्या वेशात. तो सांगतोय मी कोणतीही सेवा करीन, कोणतीही सेवा. काय आवडेल तुला? कामं बरीच आहेत, काय आवडेल? नाथा, मी कावडीनं आवडीनं पाणी भरीन. वा वा वा, छान. आणि असं करूया, तुम्ही सकाळी स्नानाला जाता ना गोदा तीरावर, तेव्हा मी येईन तुमच्या बरोबर, स्नान करीन. तुमचं स्नान झालं की तुमचे कपडे धुवीन, ते सगळे पिळे घेईन, खांद्यावर कावड घेईन आणि घराकडे परत येऊ. बर बर. कावडीने आवडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, आणि काय बदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. काय सांगा, आवडीनं कावडीनं पाणी भरणं. देवांचा हात देव श्री हरी, देवांचा हात देव श्री हरी, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, घाशितो नाथा घरी चंदन, घाशितो नाथा घरी. दास श्री हरी, दासांचा दास श्री हरी, नंदाचा नंदन, घाशितो नाथा घरी चंदन, घाशितो नाथा घरी चंदन, घाशितो नाथा घरी चंदन. कावडीवर कावडी, कावडीवर कावडी, ओतिल्या आणुनी या तातडी, ओतिल्या
दिल्या अनुनिया तातडी विसरला फक्त सखा मी पण विसरला फक्त सखा मी पण घाशी तो नाथा घरी चंदन घाशी तो नाथा घरी चंदन घाशी तो नाथा घरी चंदन नाथा घरी चंदन नाथा घरी चंदन. हो, चंदन उगाडावं, चंदन उगाडावं आणि कावडी कावडीनं पाणी आणावं, अशी कामं भगवान तिथे करतोय. त्या आख्यानामध्ये इथे भगवंतासाठी कार्य करतायत, काम करतायत, आणि इथे भगवान काम करतोय भक्तासाठी. नाथांच्या घरी काम करत असताना काय आनंद आहे त्या ब्राह्मणाला. त्याला एक दिवस विचारलं, काय रे तुझं नाव काय? माझं नाव श्रीखंड्या. वा वा वा, श्रीखंड्या नाव श्रीखंड्या. उगाळतोय चंदन. चंदनाला संस्कृतामध्ये श्रीखंड असं म्हणतात. तेव्हा हे श्रीखंड आणि हा श्रीखंड्या, वा वा, काय योग जुळून आलाय. नाथा, खरं सांगू, तुमच्यासारख्या भक्ताची सेवा करण्याचा योग आला, हेच माझं भाग्य आहे. काय सांगू, माझ्या डोक्यावर भरपूर ऋण आहे, आणि ते ऋण उतरायचं असेल तर नाथांची सेवा करायला पाहिजे असं मनात आलं, म्हणून मी आलो इथे. बर बर बर. ओ, एके दिवशी भगवान नाथांचं कीर्तन सुरू होणार. तो आले आणि नाथांच्या पाठीमागे उभं राहून टाळ चिपड्यांची साथ नाथांना दिली. इतकंच नव्हे, नाथ जे पद म्हणत, जे गुणवर्णन करत भगवंताचं, त्या गुणवर्णनामध्ये भगवान आपली भर घालून ते गुणवर्णन वाढवी. इतकंच काय, दिवसभर नाथांचे श्रम पाहून रात्री जेव्हा नाथ अंथरुणावर आडवे होत, तेव्हा नाथांच्या पायाला तूप लावावं आणि नाथांचे पाय या भगवंतानं चेपून द्यावेत. इकडे पंढरपुरामध्ये त्या पांडुरंगाचे पाय चेपतायत भक्त, आणि इथे भगवान भक्ताचे पाय चेपतोय. कारण एकच भक्ताहून देवा आवडते काय. सहज विचारलं, काय रे, माझी एक तळमळ आहे, माझी एक इच्छा आहे की मला भगवंतानं दर्शन द्यावं. श्रीखंड्या, तू एवढी गावं फिरलास, तुला खरंच असं वाटतं का रे की तो श्रीकृष्ण परमात्मा मला दर्शन देईल? अहो, का नाही देणार, नक्की देईल. मग श्रीखंड्या, असं करायचं का आपण, एक दिवस तू आणि मी, आपण लोक त्याच्या दर्शनाला नको 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 दर्शनाला जायला नको, तो इथे येऊन दर्शन देईल. काय सांगतोयस? नाथ उठून बसले. अरे, तुझ्यावरनं जीव ओवाळून टाकावा. श्रीखंड्या, तुझे हे बोल जर खरे ठरले तर काय करू सांग? म्हणाले, काही करू नका. मनात म्हणतात, माझ्या डोक्यावर एवढं कर्ज आहे तुमच्या प्रेमाचं, हा, ते उतरता उतरे ना, आणखीन काय करताय? काही करू नका. पण श्रीखंड्या, खरंच मला दर्शन देईल परमात्मा? हो, देईल देईल. हो गुरुजी, हे सगळं तुम्ही बोललायत की तो परमात्मा असा आहे, तिथे अप्सरा येऊन नृत्य करतात, गंधर्व गायन करतात, खरं आहे का? होय, खरं आहे. मग आम्हाला ते सगळं बघायचंय. हे ऐकलं मात्र आणि ब्राह्मणाला कंप सुटला. हे बोललो खरा, पण इतक्या लवकर? राजा म्हणेल मला जायचं, उद्या प्रातःकाली जायचं, पण लक्षात ठेव, जर यातलं काही खोटं ठरलं तर तुझी मान उतरवून ठेवीन तिथे पंढरपुरामध्ये. इकडे नाथ सांगतायत, देवानं जर इथे येऊन दर्शन दिलं तर मी तुझा केवढा मोठा मान ठेवीन.
आणि तिकडे ते सांगतात तुझी मान उतरवून ठेवीन. राजा तो दुसऱ्या प्रातःकाली हे सगळे लोक निघाले. राजा हत्तीवर बसलाय. बोलू जरा, राजा गजावर बसलाय. बरं, राजा गजावर बसलाय आणि जगाच्या राजाला पाहिला जागा होऊन तो चाललाय. इकडे हा ब्राह्मण तो म्हणतोय, देवा तुमची देवा अद्भुत कीर्ती, तुमची देवा अद्भुत कीर्ती, वर्णिजली हो जे जे संधी, तेची कथिली राजा प्रती सत्वरक्षी माझे, तेची कथिली राजा प्रती सत्वरक्षी माझे. देवा, पुराणांतरी जे आहे, सज्जनांकडनं जे ऐकलं तेच मी राजाला सांगितलं. आता माझे प्राण तूच रक्षण कर. हा हा म्हणता ही राजाची स्वारी आपल्या सैन्यासह ब्राह्मणासह वर्तमान पंढरपुरामध्ये आली. कुठं आहे ते मंदिर? अहो दिसेल ना. राजा, एकदम दिसणार आहे काय? एक कर, जा चंद्रभागेमध्ये बुडी मार, स्नान कर. एकदा बुडी मारली काही दिसेना. राजा, अरे राज्यपद मिळाल्यानंतर किती पातक केलीयस. एकदा स्नान करून भागायचं नाही, कमीत कमी 50 वेळा स्नान करावं लागेल. राजानं तितके वेळा स्नान केलं आणि काय चमत्कार झाला. अहो तो चमत्कार, राजा नदीच्या बाहेर चंद्रभागेच्या बाहेर येऊन पाहतोय, तो सारा चमत्कार इकडे दिसतोय. नारद आलेत. काय हो मालक कुठं आहेत? मालक कुठं आहेत? मालक कोणा भक्ताकडे गेलेत. मी तेच सांगायला आलोय. मी तेच सांगायला आलोय. देवी, तुम्हाला कळत नाही. तुम्हाला वाटतं हा तुमचा नवरा फार भोळा, पण खरं सांगू त्याच्यापेक्षा तुम्ही भोळ्या आहात. म्हणजे नारदा काय बोलताय? होय, अहो तो भक्ताकडे म्हणून गेलाय, पण तिथे वेगळंच प्रकरण आहे. जय जय रघुवीर म्हणजे, अहो तिथे वेगळं प्रकरण म्हणजे काय? अहो सांगतो ऐका देवी. इथे तुम्हाला एकटीला ठेवलं, तुम्हाला नेलं का बरोबर? नाही. काय काय झालं असतं तुम्हाला बरोबर नेलं असतं तर? पण तुम्हाला इथे ठेवलं आणि तो तिकडे गेला. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. म्हणजे त्यांचं तिच्यावर प्रेम आहे ना. नारदा, हे मला कळलं नव्हतं, माहिती नव्हतं. हो अहो काय सांगू तुम्हाला. तुम्हाला ठेवलं पायापाशी आणि तिला घेतलंय खांद्यावर. नारदा खरं बोलताय का? हो अहो शपथ, देवा शपथ सांगतो हे खरं आहे. पण मग नारदा, त्यांना परत आणायचं असेल तर काहीतरी उपाय करायला लागेल. पण नारदा, मग मीच जाते. अहो उपयोग नाही, उपयोग नाही. का उपयोग नाही? उपयोग नाही याचं कारण असं, ती आणि तुम्ही त्या भक्ताच्या दारासमोर एकमेकींपुढे आलात की काय गप्प बसाल का? शेवटी बायकांची जात. एकमेकीशी भांडण तंटा करताना सगळा त्या भक्ताच्या दारापुढे गोंधळ घालाल तुम्ही, जाऊन उपयोग नाही. मग काय करू? बघा, विचार करा. कुणाच्या द्वारा जर भगवंताला इथे आणता आलं तर बघा. नारद तिथून निघून गेले. देवीने विचार केला कुणाला पाठवावं. लक्षात आलं, गेली 12 वर्ष इथे भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून उपासना करणारा, तप करणारा एक गरीब ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाला सांगावं की भगवान इथे नाहीत,
ते अमुक ठिकाणी आहेत तिथे जा असं सांगावं म्हणून देवी पहाटेच्या समयाला लक्ष्मी रूपामध्ये या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेल्या. हात जोडले ब्राह्मणानं, आई साहेब, अहो तुमचं दर्शन घ्यायला आलो नाही मी, मला देवाचं दर्शन हवंय, परमात्म्याचं दर्शन हवंय. मला कल्पना आहे, मला माहिती आहे आणि म्हणूनच मी इथे आली. अहो देव कुठे आहेत? अहो सांगते, ऐका तर खरं, सांगते. देव 12 वर्षापूर्वीच इथून एका भक्ताच्या घरी गेलेले आहेत. तिथे जा. जा झणीनाथ गृहा ब्राह्मणा, जा झणीनाथ गृहा ब्राह्मणा, जा झणीनाथ गृहा ब्राह्मणा. म्हणजे तिथे दर्शन मिळेल. ऐका, त्याला हुडकावं लागेल, शोधावं लागेल. ब्राह्मणा तेथे असतो हो बुनी चाकर, मिळेल तैसी खाबुनी भाकर, तृप्तीचा मग देतो ढेकर, कौतुक हेची पहा ब्राह्मणा, जा झणीनाथ गृहा ब्राह्मणा, जा झणीनाथ गृहा, नाथ गृहा, नाथ गृहा. तिथे जा, पैठणला नाथगृही देव आहेत, परमात्मा आहे. तो चाकर म्हणून राहतोय, होय का? इकडे पाहिलं तर लक्ष्मी हुनी आवडली, कावड म्हणून घेतली स्कंधी ती. लक्ष्मीपेक्षा ती आवडली म्हणून खांद्यावर घेतली आणि लक्ष्मीला पायाशी ठेवली. अशी स्थिती या पैठणामध्ये आहे. इकडे राजा स्नान करून वर आला, तीरावर आला आणि पाहिलं तो गजी बैसोनी मेदिनी पती, गजी बैसोनी मेदिनी पती, पंढरी निवांत पाहे चित्ती, रत्न खचित देवळा भवती, झळकती हेम मंदिरे. रत्नजडीत मंदिर दिसलं राजाला आणि भोवती अनंत सुवर्ण मंदिर आहेत. आणि राजाच्या लक्षात आलं की भारतात एकच सुवर्ण मंदिर, पण पंढरपुरामध्ये शेकडो सुवर्ण मंदिर. काय सांगावं? राजानं ते पाहिलं आणि राजा खजील झाला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दरबारात सेवा करणाऱ्या त्या विप्राच्या पायावर डोकं ठेवलं. महाराज, मला परमात्म्याचं दर्शन घडवावं, मला परमात्मा कसा आहे तो सांगावं. हे बघ राजन, तू मला काही देऊ नकोस, एक कर, प्रभूची सेवा कर. सेवा म्हणजे काय करू? सप्ताह कर, कीर्तन करव, प्रवचन करव, अन्नदान कर, हे सगळं कर. जप जाप्य यज्ञ अनुष्ठान जे देवाला आवडतं ते सगळं कर. आणि एक सप्ताहभर या राजाने ते सगळं केलं. सप्ताहाच्या शेवटी महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आले. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, भजे पाण्डुरङ्गं, भजे पाण्डुरङ्गं. हात जोडले. तो विटेवरचा श्रीपती प्रसन्न झाला या लोकनाथावर. बोल राजा, काय हवंय? हे बघा देवा, मला वचन द्या,
हो म्हणाले, मी वचन देतो. मग देवा, तुम्ही इथून माझ्या बरोबर निघायचं आणि कर्नाटकामध्ये यायचं. अरे राजा, युगे 28 विटेवरी उभं वगैरे म्हणतात. भक्तांनी मला इथे आणून उभा केलाय आणि इथून कसं मी तिकडे येणार? मग एक करा, दिलेलं वचन मोडलं असं म्हणा, नाही तर माझ्या बरोबर चला. पेचात पडले भगवान. ठीक आहे, पण माझ्या 2 अटी आहेत, मान्य करशील? येतो मी. होय, 2 काय 200 अटी मान्य करीन, पण तुम्ही माझ्या बरोबर चला. येतो परी मज नेता, येतो परी मज नेता, प्रथम ठेविसी. मी राहीन, पण जिथे मला पहिल्यांदा ठेवशील तिथे मी राहीन. राहीन तसा, आणखीन काय? दुसरी अट, राहीन तसा सज्जन छल, होताच पंढरी परत येथे. मी तिथे राहीन, पण सज्जनाचा छल जर तुझ्या दरबारात झाला, राज्यात झाला, तर मी तुला काहीही कल्पना न देता इथे परत येईन. मान्य आहेत अटी? हो. मग म्हणाले, मला एकदा इथून घेतलंस तू की कुठेही न ठेवता जिथे माझी स्थापना करायची आहे त्या मंदिरात ठेवायचं, वाटेत ठेवायचं नाही. हो हो राजा हो म्हणाला, आणि राजानं त्या परमात्म्याची मूर्ती उचलली, घेतली आणि हातोहात, या हातातनं त्या हातात, त्या हातातून त्या हातात असं करत विजयनगरला ही मूर्ती आणली. मंदिर आधी सिद्ध झालेलं होतं जाईपर्यंत. त्या मंदिरामध्ये भगवंताची स्थापना केली. हा ब्राह्मण तिकडनं निघाला, मजल दर मजल करीत करीत पैठणाच्या सीमेवर येऊन पोहोचलाय. आता काय करावं, दर्शन कसं घ्यावं पांडुरंगाचं, परमेश्वराचं, ते कळेना त्याला. इकडे मात्र राजा विजयनगरच्या त्या मंदिरामध्ये रोज भगवंताचं दर्शन घेतोय. भगवान त्याची पूजा जी आहे भगवंताची, ती पुजारी करतायत. राजा आरतीपर्यंत थांबतोय. आरती झाली की कड्या कुलूप लावून देवाला तिथे कोंडून ठेवायचे आणि हे आपल्या घरी यायचे. इकडे देव कुलपात नव्हता, देव कुलपात नव्हता, देवाला मोकळीक होती. देव नाथांच्या घरात कुठेही वावरू शकत होता. अहो, फुलं काढून आण, दोरवा आण, बेल आण, तुळशी आण, हे सगळं तो करतोय. कशासाठी? नाथ भगवंताची पूजा करणार आहेत त्या पूजेसाठी. पंढरीमध्ये अहो शोक कळा पसरली, भक्त जमा झाले. इकडे आषाढीस आले खरे, पण देव काही दिसेना. मूर्ती दिसतीये, पण मूर्तीतलं जे चैतन्य आहे ते चैतन्य जाणवत. काय करावं बरं? लोकांनी सांगितलं की कर्नाटकाच्या राजाने इथून त्याला नेलेला आहे तिकडे, तेव्हा आता त्याला इकडे आणायला पाहिजे. काय करावं? एवढ्यात पैठणहून भानुदास नावाचे भगवंताचे एकनिष्ठ भक्त ते येताना दिसले. त्यांच्या कानावर सगळा प्रकार घातला. सटकन भानुदास महाराज बोलले, आता मी जातो कर्नाटकात आणि त्या परमात्म्याला घेऊन येतो. जर तो आला नाही तर तिथेच मी प्राण देईन, तिथेच प्राण देईन मी. असं म्हणून भानुदास महाराज कर्नाटकात विजयनगरला, जिथे त्या परमात्म्याला ठेवलेलं होतं त्या मंदिराच्या समोर येऊन बसले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. अहो, सप्ताहभर भानुदासजी तिथे बसून आहेत.
आणि हात जोडून प्रार्थना केली, देवा देवा आम्हाला कंटाळलास, देवा राजाचे उपचार तुला गोड वाटलेत, तुला या रत्नांच्या माळा नवरत्नांच्या माळा पाहिजेत का देवा? अरे असा बंदिवान तो कधी नव्हताच रे. पंढरीला पांडुरंगा त्या मंदिरामध्ये किती भक्त येऊन ताटकळतायत तुझी भेटी व्हावी म्हणून. श्रीहरे, अरे उराउरी भेटणार तू असा तुझा इतिहास, पण आज इथे तुला बंदीत राहावं लागलं. देवा तू शब्द दिलास म्हणून हे सगळं घडलं. काय रे मला सांग, कृष्णावतारामध्ये आई वडील बंदीत होते, त्या बंदीतनं सुटून तू गोकुळामध्ये गेलास, आणि इथे आज काय ही बुद्धी आठवली तुला की गोकुळातनं निघावं आणि इथे बंदीमध्ये येऊन पडावं? हे ऐकलं वाईट वाटलं परमात्म्याला. मध्यरात्रीच्या सुमाराला आपल्या मायेनं दरवाजा उघडला या पांडुरंगानं आणि भानुदासानं जवळ घेतलं. भानुदासांचे डोळे भरून आले, व डोळ्याच्या घागरी त्या परमात्म्याच्या चरणावर पालथ्या केल्या आणि पांडुरंगासमोर हात जोडले, देवा बाकी काही नकोय, तुम्ही चला. अरे भानुदासा, मी राजाच्या शब्दात अडकलोय. वा वा वा, आज पिढ्यानपिढ्या शब्द दिलाय, तो शब्द लोक पाळतायत, याचं काही नाही तुम्हाला. आणि 8 दिवसामध्ये तुम्ही शब्द दिला, त्या शब्दाची किंमत आहे. देवा मग मी चाललो म्हणजे मी प्राण देणार आहे. अरे ऐक भानुदासा, असं म्हणून आपल्या गळ्यातला नवरत्नाचा कंठा भानुदासांच्या कंठात घातला. ऐका, नवरत्नांचा कंठा त्यांच्या कंठात घातला. अहो त्यांच्या कंठी तो आला. ते म्हणाले, माझ्या कंठी हा नको, माझ्या कंठी तुझं नाम हवंय, बाकी काही नको. वा 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 देवा, काय शिकलास रे? तू येत नाहीस आणि नवरत्नाचा कंठा मला देतोयस. वाच द्यायला राजा दरबारात शिकलास वाटतं तू. हा घे कंठा. अरे ऐक, हा कंठा तुझ्या गळ्यात ठेव, इथून जा. कुठे जाऊ? ऐक भानुदासा, नदीच्या तीरावरती भजन करत बस, बाकी पुढचं जे काही घडायचंय ते मी घडवीन. असा शब्द भानुदासाला विजयनगरच्या मंदिरामध्ये पांडुरंगानं दिला. आता पहाटेची वेळ झाली आहे, लोक येतील, तू निघ इथून, हे सांगितलं. इकडे पहाटेच्या वेळेला हा विप्र वृंदावनातनं निघून तिथे आला, स्नान केलं, आणि शेकडो चाकर तिथे पाणी भरायला आले होते. त्यापैकी एका चाकराला विचारलं, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं, का हो इथे नाथ कुठे राहतात? त्यानं पटकन विचारलं, तुम्हाला एकनाथ महाराज पाहिजेत, एकनाथ गुरु महाराज पाहिजेत, साधुवर्य एकनाथ पाहिजेत का कोण पाहिजेत? म्हणजे अहो या पैठणात 4 एकनाथ आहेत. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. नाही, मला ते एकनाथ पाहिजे ज्यांच्याकडे भगवान चाकर म्हणून राहिलाय. चाकर म्हणून राहिलाय म्हटल्यानंतर हा पाणक्या 2 पावलं मागे सरकला. म्हणजे कोणते एकनाथ महाराज? आता ज्याला पासवर्ड म्हणतात, परवलीचा शब्द, परवलीची वाणी ती होती या ब्राह्मणाकडे. खरं सांगू तुम्हाला, अहो ज्या नाथ महाराजांनी काशीहून आणलेली गंगा तळमळणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये घातली आणि रामेश्वर म्हणून त्याला नमस्कार केला, असं तत्वतः भगवंताला ज्यांनी जाणलं ना, त्या नाथांकडे जायचंय. ज्या नाथांकडे भगवंतासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्या नाथांच्या वाड्यात जायचंय. तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही जा त्या पत्त्यावर. पण का हो, तुम्ही नाही का मला तिथपर्यंत नेणार?
छे मला कामं बरीच पडली आहेत, तुम्हाला पत्ता देतो, तुम्ही जा, असं म्हणून वृंदावनातनं आलेल्या या ब्राह्मणाला वाटेला लावलं. आणि ज्यांनी पत्ता दिला होता तो गोदावरीच्या तटावरती बसून राहिलाय. काय करावं काय करावं कळेना. तिकडनं खुणावलं त्यांनी, बरी अद्दल घडली, बरी खोड मोडली. हा, तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय डोकं नाही? आता कसे तिथे राहत आहे तेवढं बघते मी. इकडे हा ब्राह्मण नाथांच्या वाड्यामध्ये आला. अंगणी अंगणी बघून ब्राह्मणा हर्ष बहुमना, नाथरायासी नाथरायासी जाऊनी नमन तो करीत त्याची चरणासी, जाऊनी नमन तो करीत त्याची चरणासी. अंगणी अंगणी जाऊनी नमन तो करीत त्यासी चरणासी. हो, नमन केलं. महाराज कुठून आलात, कसे आलात इथे? या ब्राह्मणानं सगळा वृत्तांत सांगितला. नाथा, तुमच्याकडे चाकर म्हणून भगवान राहतोय, त्या भगवंताचं दर्शन मला घडवा. अहो, माझ्याकडे कोण चाकर, कोण भगवान माझ्याकडे येणारे? कोणी नाही. इथे 5-25 चाकर आहेत, यातला कोणता म्हणून मी तुम्हाला माझा सांगू? तो परमेश्वर आहे म्हणून सांगू? ते तुमचं तुम्ही बघा. पण मला देवींनी स्वप्नात येऊन सांगितलंय की तो चाकर म्हणून राहतो, जी भाकरी मिळेल ती भाकरी खातो, तृप्तीचा ढेकर देतो, असा तो पूर्ण परमात्मा तुमच्याकडे आहे. पूर्ण काम परमात्मा. मला नाथ त्याचं दर्शन घडवा, नाही तो 12 वर्ष तपश्चर्या केली, फुकट जाईल ती, मी इथे प्राण देईन. नाथांनी त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. लक्षात आलं हा खोटं बोलत नाहीये. हे बघा, एक कुणीतरी चाकर नदी तीरावरती पाणी आणण्यासाठी गेलाय. आता असं आहे, तो जर लगेच आला तर परमात्मा नाही असं समजू. का? हे तुमच्या माझ्यात ठेवा. हा, तो जर लगेच आला तर परमात्मा नाही असं समजा. आणि जर त्यांनी वेळ लावला तर तोच परमात्मा आहे असं समजू आपण. आजच्या भाषेत बोलायचं, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, इकडे नैवेद्य खोळंबलाय, तो काही येईना. नाथांनी देवघरासमोर ठाण मांडलं, हात जोडले, प्रार्थना केली. देवा, काय केलंस तू? या ब्राह्मणामुळे मी तुला ओळखतोय. कपट कसे केले माधवा, कपट कसे केले. माधवा कपट कसे केले माधवा, माझे गृहीचा म्हणून दास, माझे गृहीचा म्हणून दास, केले हीन हीन कामास, केले हीन हीन कामास.
हो मुनिदास केले हीन हीन कामास म्या तुझ दिधला बहुत चित्रास म्या तुझ दिधला बहुत चित्रास बहुत चित्रास जगत जीवना कष्ट विले जगत जीवना कष्ट विले कपट कसे केले माधवा कपट कसे केले माधवा कसं कपट केलंस रे परमेश्वरा अरे कथा कीर्तनात साथ संगत केलीस माझ्या घरी तुळशी खुडून आणल्यास चंदन उगाळलंस नदीवरनं पाणी वाहिलंस इतकंच काय पण मी दमायचो म्हणून माझं पाद संवाहन केलंस पाय चेपलेस देवा देवा या भक्ताला किती ऋणामध्ये टाकलंस किती ऋणात टाकलंस आणि असं असूनही तू आज माझ्यापासून दूर आहेस तू माझ्यापासून दूर का देवा हा दुरावा इकडे भानुदासानी तो हार गळ्यामध्ये ठेवलाय नदीच्या तीरावर बसलेले आहेत स्नान संध्या केलीये राजा मंदिरामध्ये दर्शनाला आला तो नवरत्नांचा हार दिसेना राजा कासावीस झाला रागावला सांगितलं सेवकांना आज्ञा केली ताबडतोब कोणी हार चोरलाय त्याला घेऊन या चारी दिशांना सेवक सैनिक शिपाई धावले आणि भानुदासजी त्या नदीच्या तीरावरती भजन करिता देखिना गोविंद सुख कंद गोविंद सुख कंद गोविंद सुख कंद सुजन जन आनंद सुजन जन आनंद गोविंद सुख कंद गोविंद सुख कंद गोविंद 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 भजन करतायत तेवढ्यात राजदूतांनी त्यांच्या गळ्यात तो नवरत्नाचा हार पाहिला आणि भानुदासांना पकडून राजासमोर आणलं हो वारकरी दिसताय होय ब्राह्मण आहात होय आणि चोऱ्या करता मी चोरी केलेली नाही मग हा गळ्यामध्ये हार आहे तुमच्या हा कसा आला पांडुरंगाची इच्छा तुम्ही इथपर्यंत आलात कसे पांडुरंगाची इच्छा देवळात प्रवेश केलात कसा पांडुरंगाची इच्छा अरे वा तुला कोणताही प्रश्न विचारला ब्राह्मणा तर तू सांगतोस पांडुरंगाची इच्छा होय महाराज आम्ही भक्त आहोत आमच्या भक्तांच्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर उत्तर आमचं एकच असतं ते उत्तर म्हणजे पांडुरंगाची इच्छा होय मग आता तुला सुडी देणार आहोत पांडुरंगाची इच्छा तेव्हा लक्षात आलं भानुदासांच्या वा रे वा देवा तू काल म्हणाला होतास मला की प्राण देण्याची गरज नाही प्राण देण्याची गरज नाही 3 वेळा म्हटलास आता माझ्या लक्षात आलं प्राण देण्याची गरज नाही प्राण घेण्याची व्यवस्था केली आहे
राजाधिराज रामचंद्र महाराज की. वा 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 देवा, काय म्हणावं तुझं हे कपट. सूळ उभारला आणि आता आज्ञा देणार की या भानुदासाला सुळी द्या. ती आज्ञा दिली गेली. सुळावरती भानुदासांना चढवतायत, पण भानुदासजी कल्पवृक्षाच्या फांदीवर आरूढ झाल्याप्रमाणे सुखामध्ये तिथे आहेत. का? पांडुरंगाची इच्छा तशी होती म्हणून. इकडे राजा बसलाय सगळ्या सेवकांसमोर, प्रजाजन जमलेले आहेत आणि राजाच्या कानात कुणीतरी कुजबुजलं. राजा, ए राजा, खरं तर तुला सांगायला नको, मी चाललोय, माझी वेळ झाली निघायची, पण मी सांगतोय तुला. पाहिलं तो पांडुरंग तिथे होते. देवा, तुम्ही इथे आणलं, तुम्हाला, तुम्ही जाणार नव्हता तिथनं. होय, पहिली अट पाळलीस तू. जेथे तू प्रथम ठेविसी तेथे राहीन, त्याप्रमाणे ठेवलंस. पण सज्जनाचा छळ जर झाला तर मी निघून जाईन पंढरपूरला, हे तुला सांगितलं होतं. पण मग कुणाचा सज्जनाचा छळ? हा सज्जन आहे ना भानुदास, याचा छळ झाला. त्यानं चोरी, कोण म्हणतं चोरी केली? राजा, सगळ्या दुनियेत तू विचारलंस हार कुठाय, हार कुठाय, हार कुठाय म्हणून, आणि हार कुठाय, हार कुठाय सगळ्या दुनियेत विचारत हार झाली तुझी. तू मला नाही विचारलंस. ज्याच्या गळ्यात तो हार घातला होतास त्याला विचारलं नाही, देवा हार कुठं आहे? हो महाराज, नाही विचारलं देवा. मग विचारणं काम होतं का नाही? होतं महाराज. माझ्या सज्जनाचा, माझ्या भक्ताचा छळ झालाय, मी इथून निघालो, असं भगवंतानी राजाला सांगितलं. भानुदासाला हाक मारली, हो चला महाराज, चला माझ्या बरोबर चला. देवा, तुम्ही येताना तुम्हाला मिरवत आणलंय, माझ्याजवळ काही नाहीये. माझ्याजवळ एक संबळ आहे, संबळी आहे, संबळ नाही संबळी. म्हणाले, या अशा वंशपात्रामध्ये, बांबूच्या पात्रामध्ये बसायची सवय मला जन्माला आल्यापासूनच आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज, काही वेगळं नाही. भगवान तितके लहान झाले आणि संबळीमध्ये भगवंताला ठेवलं. संबळी डोक्यावर घेतली, मिरवत 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 नाचत भानुदासजी पंढरपुराच्या दिशेनं येतायत. इकडे नाथांच्या वाड्यामध्ये धावपळ झाली. कुणाची? पांडुरंगाची, परमात्म्याची. हे बघ देवा, माझ्या दारात आलेला हा तपस्वी आहे. तुझं दर्शन नाही झालं तर हा तपस्वी इथे प्राण सोडणार आहे, आणि त्याच्या प्राण सोडण्याला एका अर्थाने मी कारण होणार आहे, म्हणून मीही प्राण सोडणार आहे. 2 भक्तांचे प्राण घेण्याचं पुण्य असं जर तुला वाटत असेल, ते स्वीकारत असशील तू, तर आहे तसं राहू दे. नाहीतर देवा प्रकट हो. हे नारायणा, हे श्रीपते, हे मुरारे, हे श्रीहरे, हे माझ्या मृगी नर्तका, तू प्रकट हो. करुणावाणी ऐकली आणि भगवान देव घरात प्रगट झाले. खरं सांगू, देव घरात प्रगट झाले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आणि कसा आला तो? एका स्कंधावर कावड आहे, एका हाताला गंध लागलंय उगाळलेलं, असा तो भगवान. नेसूला पंचा आहे, सकला तिची टोपी डोक्याला घातलेली आहे, असा तो भगवान पुढे आला. नाथांनी दर्शन घेतलं. तपस्व्यानं भगवंताला आणि नाथांना दोघांना वंदन केलं. भगवान मूळ रूपामध्ये प्रकट होतायत. या दोघांनाही दर्शन दिलं. नाथा, आतापर्यंत सेवा करायची होती तेवढी केली, आता आम्ही निघतो. निघतो काय? एवढी सेवा केलीत, आम्हाला काहीतरी सेवा करू द्या तुमची. इकडे तेच झालं. भगवान तुम्ही निघालात, पण तुमची सेवा मी कर्नाटकी पद्धतीची वस्त्र तुम्हाला देतो, पगडी देतो, तेवढी घ्या.
ती परमेश्वराला दिली आणि भानुदासांनी या परमात्म्याला आपल्या डोईवर घेऊन पंढरपुरामध्ये महाराष्ट्रामध्ये परत आणलं, विटेवर उभं केलं आणि सांगितलं, हे बघ देवा, आता मात्र एक लक्षात ठेव, इथे भक्त येतात, त्या भक्तांच्या हाकेला ओ द्यायला तुला इथेच थांबावं लागेल. आता हे स्थान सोडून जायचं नाही. बरं परमेश्वरा सांग मी जाणार नाही म्हणून. नाही 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 भानुदासा, नाही जाणार. शेकडो भक्त मंदिरामध्ये दर्शनाला लोटले. इकडे नाथांच्या वाड्यात भगवान चाललेले आहेत वृंदावनाकडे. तेवढ्यात नाथांनी अडवलं, तुम्ही जाता आहात पण आमच्या वचनाचं काय? कोणतं वचन? देवा, ब्राह्मण रूपात तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला मी वचन दिलं होतं की योग्य वेळ आली की तुमचं लग्न करून देईन. नाथा, आता झाली आमची प्रसिद्धी जगभरती, पुरे नाही का? 16,108. नाही, ते काय तुमचं असेल ते तुम्ही बघा, तुमचं वचन सांभाळा, पण माझ्या वचनाचं काय? नाथांनी हात जोडले. हे बघा नाथा, एक करा, संपूर्ण श्रीमद भागवत तुम्हाला मुखोद्गत आहे. त्यातला रुक्मिणी स्वयंवराचा जो प्रसंग आहे तो प्रसंग तुम्ही मराठीमध्ये तुमच्या भाषेत लिहून काढा. रुक्मिणी स्वयंवर हा प्रसंग, हे प्रकरण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा माझं लग्न लागलं असं तुम्ही समजा. आणि ते रुक्मिणी स्वयंवराची पोथी नाथांनी लिहिली. आजही अनेक जण साक्ष देतात की ज्या मुलींची लग्न होत नाहीत लवकर किंवा जमत नाहीत लग्न, त्या मुलींना रुक्मिणी स्वयंवराची पोथी वाच असं सांगतात आणि त्या मुलींची लग्न जमतात असं लोक सांगतात. ही श्रद्धा आहे लोकांची. असो, नाथांच्या घरी तो परमात्मा येऊन राबला आणि इकडे हा वचनात गुंतलेला परमात्मा पुन्हा पंढरपुरामध्ये आला. याचं इंगित काय? तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणिक विठ्ठला धर्म नाही. त्या परमात्म्याला फक्त भक्ती सुख हवं असतं आणि ते भक्ती सुख कोण देतं? तर खरा भक्त देतो. त्या भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन दुजे इति शम. जसं मला वेडवाकडं आख्यान सांगता आलं, जोड आख्यान, तसं सांगितलंय. सज्जनांनी सर्वांनी गोड करून घ्यावं एवढी विनंती. मूळ अभंगाकडे वळतो. भक्ता भुनी देवा आवडते काही, भक्ता भुनी देवा आवडते काही. त्रिभुवनी नाही आन तुझे, आन तुझे. नावडे वैकुंठ तीराचा सागर, नावडे वैकुंठ तीराचा सागर. धरोनी अंतर राहे दासा, धरोनी अंतर राहे दासा. भक्ता भुनी देवा आवडते काही, भक्ता भुनी देवा आवडते. केलेली सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं तेच मागणं मागू आणि थांबू. हेच दान देगा देवा तुझा शरण भावा, काही नावडी हे माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत समजा का सदा. श्रावणे गर्भवासी तुझे घालावे रामवासी. गुण गायीन आवडी हे माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हे माझी सर्व जोडी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. कुंडली वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय, देवर्षी नारद स्वामी महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया, नमः पार्वती पते हर 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 महादेव, जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.